श्री दत्त जन्मकथा। अत्रि मुनीची पत्नी अनुसूया ही अत्यंत पतिव्रता व साध्वी स्त्री होती. ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे. तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करी. वेळी अवेळी आलेला पाहुणा अनुसूयेच्या आश्रमातून कधी उपाशी पोटी गेला नाही किंवा रिक्त हस्ताने गेला नाही. तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यसुद्धा तिला भिवून वागे. अग्नी तिच्या पुढे शीतल होई, पवन तिच्या पुढे नम्र होई. तिच्या शापाच्या भयाने सारी पंचमहाभूते तिच्या पुढे थरथर कापत. एवढा तिच्या पतिव्रत्याचा प्रभाव. पतीबद्दल तिच्या ठायी असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला आत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव साध्वी व पतिव्रता स्त्री म्हणून सर्वतोमुखी झाले. ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानांवर गेल्याशिवाय राहिली नाही. नारदांचे नावच मुळी कळीचा नारद. तेव्हा ही वार्ता त्यांनी वैकुंठाला जाऊन लक्ष्मीला सांगितली. पार्वती पुढे म्हणजे शंकराची पत्नी अनुसूयेच्या पतिव्रत्याचे गुणगान गायले. सावित्री पुढे म्हणजेच ब्रह्मदेवाची पत्नी तिच्या आदरातिथ्याविषयी धन्योद्गार काढले. तेव्हा साहजिकच त्यांना या अनुसूयेबद्दल मत्सर वाटू लागला. तेव्हा या अनुसूयेचे वर्चस्व आपणांवर उपयोगी नाही, तेव्हा हिचे सत्वहरण करावे असा त्यांच्या मनात विचार आला. आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला. तेव्हा त्या त्रयमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश क्रोधाने संतप्त झाल्या आणि म्हणाल्या, ती पतिव्रता कशी आहे ते आम्ही पाहतो व तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो. अशी प्रतिज्ञा करून ते तिघे मिळून मृत्यू लोकात या वयास निघाले. त्या तिघांनी ब्राह्मणाची रूपे घेतली. शुभ्र धोतर, अंगावर रेशमी उपरणे, यज्ञोपवीत आणि हातात कमंडलू. अशा थाटात ते तिघे अत्रि मुनींच्या आश्रमात आले. भर दुपारची वेळ. ऊन मी म्हणत होते. अशा वेळी आपल्या आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनुसूयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले. त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले. त्यांना पाटावर बसवून जेवण वाढले. पण तिला अतिथी म्हणाले, आम्ही लांबून आलो असून तुझे सुंदर स्वरूप पाहून आम्हास इच्छा झाली आहे की तू नग्न होऊन आम्हास अन्न वाढावे. आसनी बैसता सत्वर म्हणती क्षुधा लागली फार, नग्न होऊन निर्धार इच्छा भोजन देईजे. हे वचन ऐकताच अनुसूया चिंतन करीत मनात म्हणाली, हे कोणी कारणिक पुरुष माझे सत्व पाहण्याकरिता आले असावे. यास जर विन्मुख पाठविले तर माझ्या सत्वाची हानी होईल. माझे मन निर्मळ आहे, शिवाय माझ्या पतीचे तप सामर्थ्य माझ्या मागे आहे. असे मनात आणून सती म्हणाली, थांबा, तुमच्या इच्छेप्रमाणेच करते. एवढे बोलून अनुसूया तात्काळ घरात गेली. त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते. त्यास ही सारी कथा निवेदन केली. तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले, हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव व त्यांना इच्छा भोजन दे. त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. हे जाणोनी या मानसी तीर्थगंडी देई कांतेसी, गंगा प्रोक्षुनी तिघांसी भोजन देई जानपा. तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे ती तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसूया आश्रमाबाहेर आली. हातातील गंगोदक त्या तिघांवर उडविले. तो काय? त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले. लहान बालक, अगदी लहान. ती 3 गोजिरी बालके पायाजवळ लोळू लागली. तेव्हा अनुसूयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे कंचू कोसहित परिधान फेडून ठेवीन लगता क्षण, नग्न होऊन या जान बाळांजवळी बैसत असे. बाळे घेऊनी मांडोवरी स्तनी लावी जेव्हा सुंदरी, पाना फुटला ते अवसरी देखुनी सती आनंदे. अशा तऱ्हेने गंगोदक उडविल्यावर त्या तिघा अतिथींची बालके झाली. ती बालके रडू लागली. तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसूयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले.
त्यांची क्षुधा निवारण केली व त्यांना पाळण्यात घालून थोपटून निजविले, असे या पतिव्रतेचे फळ आहे. अशी कित्येक युगे लोटली, पण तिन्ही बालके मात्र आहे त्या स्वरूपात राहिली. असे होता होता एकदा नारद मुनींची स्वारी अत्रि मुनींच्या आश्रमात आली. मुनींनी त्यांचे आदराने स्वागत करून बसावयास आसन दिले. तेव्हा त्याच ठिकाणी ती 3 बालके म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश रांगत खेळत असताना नारदांनी पाहिली. नारदांनी त्या बालकांना तात्काळ ओळखले, पण तेथे ते काही बोलले नाही. अत्रि मुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोकी आले व ही गोष्ट त्यांनी लक्ष्मी, पार्वती व सावित्री यांना सांगितली. तेव्हा त्या फार चिंताग्रस्त झाल्या. ऐसे सांगता ब्रह्मपुत्र तिघी मिळाल्या एकत्र, जोडून या पाणीपात्र नारदासी विचारिती. तेव्हा त्या तिघांनी नारदाला हात जोडून अशी विनंती केली की, हे मुनिवर, आम्हाला त्या अत्रि मुनींच्या आश्रमात घेऊन चला, म्हणजे आम्ही आपापले भ्रतार म्हणजे पती परत शोधून घेऊन येऊ. तेव्हा नारदांनी त्यांना तो अत्रि मुनींचा आश्रम दाखविला. इकडे या तिघी त्या अनुसूयेकडे गेल्या. तिची त्यांनी करुणा भाकून झालेली सारी कथा निवेदन केली व अनुसूयेची क्षमा मागितली. तेव्हा त्या अनुसूयेने दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला. तेव्हा अत्रि मुनींनी फिरून गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले. तेव्हा हातात तीर्थाची पंचपात्रे घेऊन अनुसूया बाहेर आली. त्या बालकांवर गंगोदक शिंपडले. तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली. ब्रह्मा, विष्णू, महेश इतक्यात मुनी बाहेर आले. त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला. त्यावेळी विष्णू, शंकर, ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले, हे अनुसूये, आम्ही तुझवर प्रसन्न झालो आहोत, इच्छित वर माग. तेव्हा अनुसूयेने तिघे बालक म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश माझ्या घरी 3 मूर्ती एकरूप होऊन पुत्र रूपाने राहू देत असा वर मागितला. तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले. तेव्हा अशा तऱ्हेने मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशीच्या दिवशी दत्तात्रयाचा जन्म झाला. 3 शिरे 6 हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सती अनुसूयेला अत्यानंद झाला. ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य होय. तेव्हापासून आजतागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाली दत्ताच्या देवालयात दत्त जयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा होतो. श्री क्षेत्र गाणगापूर येथे हा जन्म सोहळा दुपारी 12 वाजता केला जातो. काही क्षेत्री हा प्रदोषकाळी साजरा होतो. दत्त जन्माविषयी आणखी काही कथा. वैकुंठीच्या रानाने अनेक अवतार धारण केले. काही अवतार दैत्यनाशासाठी केले, काही भक्त रक्षणासाठी केले आणि ते कार्य झाल्यावर भगवंताने लगेच अवतार समाप्ती केली. पण श्री दत्त अवतार हा काही वेगळाच, विलक्षण, दिव्य असा अविनाशी अवतार भक्तांना प्रबोधनासाठी धारण केला. या अवतारातही भगवंत शत्रुनाश करीत असतात, पण ते बाह्य शत्रू नव्हेत. देवत्रयीच्या आशीर्वादाने अनुक्रमे ब्रह्मापासून सोम म्हणजे चंद्र, विष्णूपासून दत्त आणि शिवापासून दुर्वास हे 3 पुत्र अनुसूयेच्या उदरी जन्माला आले. श्री दत्त जन्माची एक कथा ब्रह्मपुराणात आहे. अत्रि मुनींनी ब्रह्मा, विष्णू, महेश यांची पुत्रप्राप्तीसाठी आराधना केली. ते संतुष्ट झाल्यावर त्यांनी देवाला विनवले की, आपण माझ्या घरी पुत्र रूपाने जन्म घ्यावा आणि मला एक रूपवती कन्याही प्राप्त व्हावी. देवांच्या आशीर्वादाने दत्तात्रय, सोम, दुर्वास हे 3 पुत्र आणि शुभात्रेयी नावाची कन्या अत्रि ऋषींना प्राप्त झाली. याचबरोबर दत्तात्रयांच्या जन्माची आणखी एक कथा प्रसिद्ध आहे. ती अशी की, राहूने सूर्याला ग्रस्त केले असता सर्व पृथ्वी अंधकारमय झाली. अत्रीने सूर्याला राहूच्या मगर मिठीतून सोडवल्याने पुन्हा पृथ्वी प्रकाशमान केली. अत्रीच्या या महत्कार्यामुळे संतुष्ट झालेल्या शिव व विष्णू यांनी अनुक्रमे दुर्वास आणि दत्त यांच्या रूपाने अत्रेच्या घरी जन्म घेतला. भारतात शैव, वैष्णव आणि शाक्त हे 3 प्रमुख पंथ आहेत. ती सुमारे 6000 ते 1200 वर्षांपासून श्री दत्तात्रयाची उपासना करत आहेत. संपूर्ण भारतात विशेषतः महाराष्ट्रात श्री दत्त आराधनेची उज्ज्वल परंपरा आहे. महानुभव संप्रदाय, नाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय, समर्थ संप्रदाय व दत्त संप्रदाय ही 5 संप्रदाय श्री दत्तप्रभूची उपासना करताना दिसतात. श्री दत्तात्रय ध्यानातील प्रतिकात्मकता. 3 मुखे ही ब्रह्मा, विष्णू आणि महेशांचे प्रतीक आहे.
6 हात विविध प्राचीन ग्रंथात दत्तात्रयांचे स्वरूप एकमुखी, द्विभुज किंवा चतुर्भुज दाखवले असले तरी दत्त संप्रदायाने मान्य केलेल्या मूर्तीच्या संदर्भात विचार करावयाचा झाल्यास त्या मूर्तीला 6 हात ब्रह्मा विष्णू महेशाचे प्रतीक असून ब्रह्माच्या हातातील माला व कमंडलू तपस्व्याचे सत्वाचे प्रतीक म्हणता येईल. विष्णूच्या हातातील शंख आणि चक्र ही आयुधे रजाचे, तर महेशाच्या हातातील त्रिशूल आणि डमरू तमाचे म्हणजे संहाराचे प्रतीक मानले जाते. वेश पुराणातील दत्तात्रयांचे स्वरूप श्रीमान विष्णूसारखे असले तरी मस्तकी जटाभार, पायी खडवा, अंगाला विभूती चर्चिलेली, काखेत जुळी लटकावलेली, व्याघ्रांबर परिधान केलेली मूर्ती तो अवधूत दिगंबर योगी असल्याचे द्योतक आहे. धेनू हे पृथ्वीचे किंवा मायेचे प्रतीक मानले जाते. श्वान दत्तात्रयांच्या आसपास असणारे 4 श्वान वेदांचे प्रतीक असल्याचे सांगितले जाते. काही विद्वानांनी यावरून ही अवैदिक असल्याचे अनुमान काढले आहे. दत्त संप्रदायावर प्रारंभी नाथ संप्रदायाचा प्रभाव होता. भिक्षा मागण्यासाठी नाथजोगी जेव्हा गावोगाव सातत्याने संचार करत तेव्हा त्यांच्याबरोबर गायीची खिल्लारे आणि त्यांच्या रक्षणासाठी श्वान असत. नाथ संप्रदायात आदिगुरूचे स्थान पावलेला महायोगी दत्तात्रय आपपताच हे स्वरूप पावला असावा. निवास दत्तात्रयांचा निवास सतत औदुंबर तळी असतो अशी श्रद्धा असल्यामुळेच अनेक दत्तभक्त गुरुचरित्राचे पारायण तेथे आवर्जून करतात. तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.